बापरे! आम्ही तर लहानपणी आईस्क्रीम खात होतो उन्हाळ्यात अशी. नमस्कार मंडळी, मी प्रिया. चला तर मग बबड्याच्या सकाळपासूनचं रुटीन पाहू. आज तरी बबडूला काय झालं हेच माहीत नव्हतं. कलरने पूर्ण आम्हाला आत्ताच रंगवून टाकलं होतं होळीच्या आधीच. तेवढ्यात घरी शेणखत नेण्यासाठी माणसं आले होते. बाहेर तर खूप कडक ऊन होतं, तर उन्हामध्येच शेणखत भरायचं चालू होतं. बबड्या तर आमचं त्यांच्याकडे निरीक्षण करून पाहत होता की हे काय करायला लागलेत, आमचं शेणखत का घेऊन चाललेत म्हणून. कडक उन्हामध्ये काम करणारे माणसं खूप कठीण असतात. ऊन तर त्यांना लागतं, पण बबड्याला असं वाटत होतं की मी आता ह्या उन्हामध्ये मी काय गार खातोय, म्हणून ह्याचं काय चाललं होतं. पप्पा कधी आईस्क्रीम घेऊन येतात कधी नाही, हो त्याची वाटच पाहत होता. मग काय तुमच्याकडे कशी चाललेली आहे होळी? आता कडक उन्हामध्ये उभा राहून तर बबडू आमचा खूप कंटाळा आहे. तर थोड्याच वेळात थंडी आल्यानंतर आईस्क्रीम खाण्याची पद्धत पहा. आम्ही तर असं लहानपणी आईस्क्रीम खायचो, पण बबड्या इतका खूप सुंदर खात होता ना, असावा की रडावं हेच काही समजत नव्हतं. मग काय आता सध्या पण आता हेच चालू आहे ट्रेंड. मग काय लहानपणीची आठवण झाली काय? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चलो बाय.